नमस्कार. तृतीयः गद्यपाठः प्रजापालनार्थं राजकर्तव्यानि. पाठाच्या शीर्षकामध्ये आपल्याला कळत आहे की राजाची कर्तव्ये येथे सांगितलेली आहेत. आणि ही राजाची कर्तव्ये कशासाठी सांगितली आहेत? तर प्रजापालनासाठी सांगितलेली ही राजाची कर्तव्य आहे. प्राचीन काळी भारतामध्ये राजेशाही अस्तित्वात होती. त्या राजांसाठी ही कर्तव्य लिहून दिलेली आढळतात. परंतु आताच्या काळात भारतात लोकशाही आहे. मग या प्राचीन काळच्या राजकर्तव्यांचा आता विचार कशाला करायचा? तर ही राजकर्तव्ये अशा प्रकारची आहेत की ती प्रजापालनासाठी आवश्यक आहेत. आणि म्हणून आजच्या लोकशाहीत सुद्धा प्रजापालन हेच सरकारचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. म्हणून त्या काळातली ही राजकर्तव्ये आजच्या काळातल्या सरकारने करण्याची कर्तव्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून प्राचीन काळची ही राजकर्तव्ये आजच्या काळातही अतिशय योग्य ठरतात. भूमिका. प्राचीन भारते बहूनि शास्त्राणि विकसितानि. प्राचीन भारतामध्ये अनेक शास्त्रांचा विकास झालेला होता. तेषु अन्यतम शास्त्रम अस्ति राजनीतिशास्त्रम. त्या अनेक शास्त्रांमधील एक शास्त्र म्हणजे राजनीतिशास्त्र. राजनीतिशास्त्र म्हणजे काय? तर राजाची नीती म्हणजे धोरण कसे असावे याचा अभ्यास करणारे शास्त्र ते राजनीतिशास्त्र. आताच्या काळात ज्याला पॉलिटिकल सायन्स म्हणता येईल असे हे शास्त्र. एतत् शास्त्रम अर्थशास्त्रम इति नाम्ना प्रसिद्धम. या शास्त्राला अर्थशास्त्रम असे नाव सुद्धा प्रसिद्ध आहे. अर्थशास्त्रम म्हणजे काय याचा उल्लेख आपल्याला कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आढळतो. पृथिव्याः लाभपालनोपायशास्त्रम अर्थशास्त्रम अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. पृथ्वी म्हणजे जमीन, तिचा लाभ करून घेणे आणि तिचे पालन करणे. अर्थातच जमीन मिळवणे आणि ती सांभाळणे राजाच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि सर्वांच्याच दृष्टीने. आणि म्हणून हे शास्त्र अर्थशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. राजनीती विषयकाणां तत्त्वानां विमर्शः वेदेषु तथा रामायण महाभारतादिषु बहुषु ग्रंथेषु दृश्यते. राजनीती विषयक जी तत्व असतात म्हणजे राजाचे धोरण कसे असावे यांचा जो विचार केलेला असतो तो विचार विमर्श वेदांमध्ये सुद्धा आढळतो. इतकेच नव्हे तर रामायण या आदिकाव्यामध्ये, महाभारत या आर्षकाव्यामध्ये आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये असे उल्लेख आपल्याला आढळतात. शास्त्ररूपेण तेषां ग्रथनं प्रथमतः कौटिल्य विरचिते अर्थशास्त्रम इति ग्रंथे प्राप्यते. शास्त्र रूपाने या सगळ्या विचारांचे एकत्रीकरण सर्वात प्रथम कौटिल्याने रचलेल्या अर्थशास्त्राने या ग्रंथामध्ये आढळते. वस्तुतः या ग्रंथांमध्ये कौटिल्याने आपल्या पूर्वीच्या अनेक आचार्यांची मते उद्धृत केलेली आहे. याचाच अर्थ या विषयाचा विमर्श करणारे अनेक आचार्य कौटिल्यापूर्वी सुद्धा उपलब्ध होते. परंतु केवळ त्यांचे ग्रंथ असले तर ते आजच्या काळात उपलब्ध नाही. आजच्या काळात आपल्याला उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे. ग्रंथाचे कालविषयी मतभिन्नता वर्तते. ग्रंथाच्या काळाबद्दल मतभिन्नता आहे. किंतु ख्रिस्ताब्दपूर्वं चतुर्थं शतकम् इति तस्य कालः नैकैः विद्वद्भिः निर्णीतः. परंतु ख्रिस्ताब्दापूर्वी म्हणजे इसवी सनापूर्वी चौथे शतक असा या ग्रंथाचा काळ अनेक विद्वानांनी ठरवलेला आहे. अर्थशास्त्रम नाम राजनीती विषयकः ज्ञानकोशः एव.
हे अर्थशास्त्र म्हणजे राजाच्या धोरणांविषयीचा एक मोठा ज्ञानकोश आहे. कसा? तर तेथे राज्ञः अध्ययनम, दिनचर्या, राजकर्तव्यानि, अमात्यनियुक्तिः, गूढपुरुषनियुक्तिः, परराज्यसम्बन्धः, युद्धम् इत्यादयः नैके विषयविभागाः सन्ति. या ग्रंथामध्ये राजाचे स्वतःचे शिक्षण अर्थात राजकुमाराचे शिक्षण सुद्धा, राजाची स्वतःची दिनचर्या, राजाची कर्तव्ये, प्रधान, अमात्य, मंत्रिमंडळ यांची नियुक्ती, गुप्तहेरांची नियुक्ती, इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांची कर्तव्ये, परराष्ट्र धोरण आणि युद्ध असे अनेक विभाग येथे आहेत आणि सर्वांची तपशीलवार अतिशय सूक्ष्म दृष्टिकोनातून विचार विमर्श आणि विवरण केलेलं आहे. अस्य ग्रंथस्य प्रभावः उत्तरकालीनेषु सर्वेषु राज्यशास्त्रग्रंथेषु दृश्यते. या ग्रंथाचा प्रभाव उत्तरकालीन त्याच्या नंतरच्या काळातील सर्व राज्यशास्त्र विषयक ग्रंथांवर दिसून येतो. आता नाव अर्थशास्त्रम असं आहे, परंतु ग्रंथ राज्यशास्त्राचा आहे असं का म्हटलं आहे? तर याचं कारण हा जो अर्थशास्त्रम शब्द आहे तो खूप मोठा व्यापक शब्द आहे. कारण यामध्ये आपण जसं बघितलं की त्याची व्याख्या पृथिव्या लाभ पालनोपाय शास्त्रम अशी एक अतिशय व्यापक संकल्पना असलेली व्याख्या आहे. आणि त्यामुळे यामध्ये राजाच्या बाबतीत राजाची कर्तव्ये, राजाची दिनचर्या, अमात्यांची आणि इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती, राष्ट्रधोरण, युद्ध हे सगळे राजनीतीचे विषय येतात. तसेच राज्याचा कोश वाढवण्यासाठी, खजिना चांगला होण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय राजाच्या नियंत्रणाखाली असावे याचेही वर्णन येते. आजच्या काळामध्ये आपल्याला जसं प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर म्हणजेच व्यक्तिगत लोकांचे उद्योगधंदे आणि सरकारच्या नियंत्रणाखालील उद्योगधंदे यांचं जसा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो असा अभ्यास या अर्थशास्त्रात सुद्धा केलेला आढळतो. आणि म्हणूनच सर्व प्रजेचं पालन करण्यासाठी त्यांच्या उद्योग व्यवसायांपासून ते त्यांच्यावर नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांचे रक्षण करावे इथपर्यंत, आणि अर्थातच परकीय शत्रूंपासूनही त्यांचे रक्षण करावे त्यासाठी आवश्यक असलेले दुर्ग, सैन्य इत्यादी विषय सुद्धा, किंबहुना शत्रूपासून सावध राहण्यासाठी गुप्तहेर, या सर्व गोष्टींची सुद्धा यामध्ये सविस्तर तपशीलवार विवरणासह माहिती आली आहे. आणि म्हणून हा ग्रंथ केवळ राज्यशास्त्राचा नसून आपण त्याला आजच्या काळात राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा सर्व विषयांशी संबंधित असलेला ग्रंथ म्हणू शकतो. आपल्याला दिलेल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला दिलेल्या पाठामध्ये राज्ञः प्रथमं तथा परमं कर्तव्यं नाम प्रजापालनम, आपल्याला दिलेल्या पाठात जो विषय आहे तो म्हणजे राजाची कर्तव्य. तर राजाचे पहिले आणि सर्वोच्च कर्तव्य आहे ते म्हणजे प्रजापालन. तदेव राज्ञः तथा राज्य व्यवस्थायाः परमोच्चं ध्येयम् इति कौटिल्येन वारंवारं प्रतिपादितम्. आणि तेच प्रजापालन हे राजाचे आणि राज्य व्यवस्थेचे म्हणजे राजेशाहीचे परमोच्च ध्येय आहे असे कौटिल्याने पुन्हा पुन्हा सांगितले आहे. किंबहुना कोणत्याही राजकीय व्यवस्थेचे हेच परमोच्च ध्येय असले पाहिजे. ती राजेशाही असो किंवा लोकशाही असो, लोकांचं, प्रजेचं पालन करणे, त्यांचं संरक्षण करणे, त्यांचं पालन पोषण, त्यांना शिस्त लावणे, या सगळ्या गोष्टी
महत्वाच्या आहेत हे प्राचीन काळच्या या ग्रंथातून आपल्याला दिसून येते. तदर्थम राज्ञा किं किं कर्तव्यम तदस्मिन् संपादिते पाठी वर्णितम. त्यासाठी राजाने काय काय करायचे आहे ते या संपादित केलेल्या पाठामध्ये सांगितले आहे. संपादित केलेल्या म्हणजे या ग्रंथातील वेगवेगळ्या अधिकरण आणि अध्यायातून घेतलेल्या वेगवेगळ्या वाक्यांचं एकत्रीकरण असे या पाठाचे स्वरूप आहे आणि म्हणून त्याला संपादित पाठ असं म्हटलं आहे. एतत् सर्वम् आधुनिक काले गणराज्यानां सर्वकारैः तथा नागरिकैः अपि सुष्ठु अवधारणीयम् इत्यत्र नास्ति शंकालेशः. तेव्हा हे सर्व वर्णन जे इथे आलेलं आहे ते केवळ प्राचीन ग्रंथातले आहे म्हणून असा विचार करून सोडून देण्यासारखं नाही. उलट आधुनिक काळात आपल्या गणराज्य म्हणजे आपल्या प्रजातंत्र असलेल्या लोकशाहीमध्ये सर्व सर्वकारांनी म्हणजेच सरकारने, शासनाने तसेच नागरिकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे यात काहीच संशय नाही. कृषी, पशुपाल्य, वाणिज्य वार्ताः. कृषी म्हणजे शेती, पशुपाल्य म्हणजे पशुपालन आणि वाणिज्य म्हणजे व्यापार याला वार्ता म्हटले आहे. आता खरं म्हणजे कौटिल्याने प्राचीन काळच्या आचार्यांची विविध मते लक्षात घेऊन आपले असे मत मांडले आहे की विद्या या 4 असतात. या कोणत्या 4 विद्या तर आण्विक शिकी, त्रयी, वार्ता, दंडनीतिश्चेति विद्याः. आण्विक शिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती ह्या त्या 4 विद्या आहेत. आण्विक शिकी म्हणजे तर्कशास्त्र, त्रयी म्हणजे वेदविद्या, वार्ता म्हणजे इथे आता सांगितलेलं हे वाक्य. वार्ता म्हणजे कृषी, पशुपाल्य आणि वाणिज्य म्हणजे कृषी, पशुपालन आणि व्यापार यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे वार्ता. आणि चौथं दंडनीती. दंडनीतीला साम, दान, दंड, भेद इत्यादी धोरणे असलेली राजनीती असे म्हटले आहे. म्हणजेच या 4 विद्यांपैकी वार्ता ही एक विद्या आहे आणि ही विद्या म्हणजे कृषी, पशुपालन, व्यापार इत्यादी कर्म करून आपल्या प्रजेसाठी पालन पोषणाचं मार्ग आणि खजिन्यासाठी भर पडेल असा उपाय देणारी ही विद्या आहे आणि त्याला दुसऱ्या शब्दांमध्ये अर्थशास्त्र असेही म्हटले आहे. आणि म्हणजे आजच्या काळामध्ये अर्थशास्त्रामध्ये जे आजच्या काळातल्या अर्थशास्त्रामध्ये जे विषय अभ्यासले जातात ते सगळे विषय वार्ता या विद्येने सांगितलेले आहे. आता ही जी वार्ता विद्या आहे ती का बरे उपयुक्त आहे ते सांगितले आहे. धान्य, पशु, हिरण्य, कुप्य, विष्टी प्रदानात औपकारी. ही वार्ता नावाची जी विद्या आहे ती औपकारी उपकारक आहे. उपकारक या शब्दापासून तयार होणारे तद्धित औपकारी उपकार करणारी, मदत करणारी, सहाय्य करणारी अशी ही विद्या आहे आणि त्यामुळे ही अत्यावश्यक महत्वाची विद्या आहे. का बरं विद्या महत्वाची आहे? कारण तिच्यामुळे आपल्याला धान्य, पशु, हिरण्य म्हणजे सोने, कुप्य म्हणजे रुपे म्हणजे चांदी किंवा इतर धातू, विष्टी म्हणजे कामगार किंवा कुशल कामगार, स्किल्ड लेबर याला म्हणतात, या सगळ्या गोष्टी ती प्रदान करते म्हणून ही विद्या उपकारक आहे. आजच्या काळात सुद्धा बघा वार्ता विद्या शिकवणी जाणे आवश्यक आहे तर
केवळ सुशिक्षित होऊन पण जे बेकार राहतात अशा युवकांचा प्रश्न मिटेल. म्हणजेच वार्ता या विद्येचा अभ्यास केल्यास अधिकाधिक लोक आपला उदरनिर्वाह करू शकतील, उद्योग व्यवसाय धंदा करू शकतील, नोकरी करू शकतील आणि अर्थातच देशाची प्रगती होईल. आणि अर्थात म्हणूनच वार्ता ही विद्या शिकणे सर्वात महत्वाचे आहे. या वार्ता विद्या शिकवणे महत्वाचे हे त्या काळात आपल्याला कौटिल्य सांगतात. आजच्या काळातही ते किती उपयोगी आपल्याला कळतंय. आणि ही गोष्ट नागरिकांसाठीही महत्वाची आहे, तसंच राजासाठी सुद्धा महत्वाची आहे. का बरं? कारण जर प्रजा अशा प्रकारे वार्ता विद्येमध्ये कुशल असली तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन क्षमता असलेले नागरिक निर्माण होतील आणि म्हणून तया स्वपक्षम परपक्षम च वशी करोति कोशदंडाभ्याम. राजा या वार्ता विद्येच्या माध्यमातून स्वपक्ष म्हणजे आपल्या पक्षातील म्हणजे आपल्या देशातील सर्व लोक आणि परपक्षम म्हणजे शत्रू यांना वशी करोति वश करे म्हणजे नियंत्रणात ठेवे. राजा या सर्वांना नियंत्रणात ठेवू शकेल. कशाने? दोन गोष्टींनी. कोश दंडाभ्याम. कोश म्हणजे खजिना म्हणजे पैसा हातात असल्यामुळे, आणि दुसरं दंड. दंड म्हणजे अधिकार, सत्ता, प्रशासकीय अधिकार, न्याय देण्याचं सामर्थ्य, शिक्षा करण्याचा अधिकार यांच्या सहाय्याने स्वपक्ष म्हणजे आपले देशातले लोक आणि परपक्ष म्हणजे शत्रू यांच्यावर नियंत्रण ठेवू शकेल. स्वपक्षाला नियंत्रण करण्यासाठी दंड म्हणजे पोलीस व्यवस्था असते, तर परपक्षाला नियंत्रित ठेवण्यासाठी सैन्य ही व्यवस्था असते आणि त्याने नियंत्रण ठेवता येईल. परंतु हे सैन्य, हे पोलीस दल कार्यक्षम असण्यासाठी काय आवश्यक आहे? पैसा. आणि तो असणार म्हणजे कोश, तो चांगला असण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये भरपूर उत्पादन होणं आवश्यक आहे आणि ते उत्पादन होण्यासाठी कुशल असे नागरिक निर्माण करणं आवश्यक आहे. आणि ते नागरिक निर्माण करण्याचं काम ही वार्ता विद्या करू शकते आणि म्हणून ही वार्ता ही विद्या अतिशय आवश्यक आहे. कृषी विषयक आणि कर्तव्यांनी पहा, सर्वप्रथम विद्येचं महत्व सांगितलं, विद्या कोणती महत्वाची आहे सांगितली, त्यानंतर लगेच कृषी विषयक कर्तव्य आपल्याला सांगितलेली. का बरं? कारण आपला देश आहे कृषी प्रधान. तेव्हा आपल्या देशातील 70% जनता कृषीवर अवलंबून आहे आणि म्हणून कृषीचा विचार महत्वपूर्ण आहे हे कौटिल्याने ओळखलं आणि त्याने आपल्या ग्रंथामध्ये राजाला कृषी विषयक कर्तव्य सांगितली आहे. आता ही जी कृषी विषयक कर्तव्य सांगितलेली आहेत त्यामध्ये विवेचन जे चालू आहे ते राजाने ज्या ठिकाणी वस्ती नाही अशा ठिकाणी नवीन गावे वसवावी असा विषय विवेचनाला आहे. आणि तिथे नवीन गाव वसवावं त्यासाठी इतर नगरांमध्ये की जिथे अतिरिक्त लोकसंख्या आहे आणि जिथे अतिशय गर्दी आहे तेथील लोकसंख्येला या नवीन ठिकाणी आणावे आणि नवीन गाव तयार करावे असे वर्णन, असा विचार कौटिल्याने मांडला आहे. आणि मग या गावामध्ये आल्यानंतर हे जे नवीन लोक या गावामध्ये आलेले आहेत त्यांनी इथे काय करायचं, तर त्यातील जे लोक तयार आहेत शेती करायला त्यांना शेती करायला द्यायची. आता ही शेती करायला देताना काय व्यवस्था असावी त्याचं वर्णन सांगितलं आहे. करदेभ्यः कृतक्षेत्राणि प्रयच्छे. जे लोक म्हणजे कर देणारे म्हणजे कर देण्यास तयार असणारे, म्हणजे त्यांना जर जमीन दिली तर त्या जमिनीचा खंड म्हणजे त्या जमिनीचा कर किंवा महसूल देण्यास जे तयार आहे अशा लोकांना कृतक्षेत्राणि प्रयच्छे
अशा लोकांना कृतक क्षेत्र म्हणजे जेथे शेती चांगली होऊ शकेल अशी सुपीक जमीन, अशा जमिनीचे तुकडे त्यांना द्यावे आणि त्यांना तिथे शेती करायला द्यावी. म्हणजे अशा प्रकारे ते तिथे शेती करू लागतील आणि शेतकऱ्या सरकारला देऊ लागतील. अशा प्रकारे उत्पादन वाढेल. करदेभ्यः प्रयच्छेद, ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी विभक्ती असते, म्हणून इथे पहा करदेभ्यः हा शब्द चतुर्थी विभक्तीत आहे. अकृतानि कर्तृभ्यो नादेयानि. आता जे लोक तयार आहेत शेती करायला आणि त्या शेतीचा शेतसारा द्यायला किंवा जमिनीचा महसूल द्यायला तयार आहेत, त्यांना सुपीक जमिनी दिल्या. तर या जमिनी नवीन गावात ते आल्यामुळे आता हेच त्यांचं गाव कायमचं राहावं म्हणून त्यांना या जमिनी कायमसाठी द्याव्यात. करदेभ्यः कृतक्षेत्रांनी एक पुरुषिकाणी असा तिथे शब्द आहे मूळ ग्रंथामध्ये की त्यांना त्या जमिनी कायमसाठी द्याव्या असा तिथे उल्लेख आहे. अकृतानि कर्तृभ्यो नादेयानि. अकृतानि म्हणजे ज्या जमिनी फारशा पीक देणाऱ्या नाहीयेत त्या अशा जमिनी जरी त्या शेतकऱ्यांनी एखाद्या वर्षासाठी लागवडीखाली आणल्या नाही, तिथे शेती केली नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांकडून न आदेयानी काढून घेऊ नये. एखादं वर्ष एखादा जमिनीचा तुकडा त्यांनी शेती केली नाही तरी ठीक आहे, त्यांच्याकडून ती जमीन लगेच काढून घेऊ नये. कर्तृभ्यः न आदेयानी, न अधिक आदेयानी असा हा इथे संधी आहे. ज्यांच्याकडून घ्यायचं त्याची पंचमी विभक्ती म्हणून इथे कर्तृभ्यः हा शब्द पंचमी विभक्तीमध्ये आहे. परंतु अशा प्रकारे जर एखादी जमीन त्यांनी सतत लागवडीखाली न आणता तशीच पडीक ठेवली तर याच्यावर उत्तर असं आहे की अकृषताम आच्छिद्य अन्येभ्यः प्रयच्छेद. तेव्हा ज्या लोकांनी अशी जमीन जी त्यांना सरकारकडनं मिळालेली आहे तशी जमीन अनेक वर्ष लागवडीखाली न आणता तशीच ठेवली, अकृषताम जे लोक असे आहेत की जे कृषी करत नाहीयेत अशा ठिकाणी, त्यांच्याकडनं आच्छिद्य त्यांच्याकडून ती जमीन काढून घ्यावी आणि अन्येभ्यः प्रयच्छेद तिथे शेती करायला जे इतर लोक तयार आहेत अशा लोकांना ती जमीन राजाने द्यावी. अन्येभ्यः प्रयच्छेद ज्यांना द्यायची त्याची चतुर्थी विभक्ती, अन्येभ्यः इथे चतुर्थी विभक्ती. ग्राम भृतक वैदेहकाः वा कृषेयुः, किंवा ही अशी पडीक जमीन जी सरकारच्या मालकीची आहे, जी काही शेतकऱ्यांना दिली होती पण त्यांनी शेती केली नाही, मग अशी शेती करण्यासाठी गावातले भृतक म्हणजे काही सेवक म्हणजे ज्यांना शेतमजूर असं म्हणतात, त्या मजुरांपैकी जर कोणी तयार असेल तर त्या मजुरांना ते शेतीचे तुकडे, ते शेत जमिनीचे तुकडे त्यांना शेती करण्यासाठी द्यावेत. किंवा वैदेहकाः वेगळ्या देशातील वेगळे रूप घेऊन राहत असलेले जे पूर्वीचे हेर आहेत अशा लोकांना आता शेती करायची असल्यास अशा लोकांना ते शेतीचे तुकडे राजाने द्यावेत आणि तिथे या लोकांनी कृषेयुः शेती करावी. थोडक्यात नवीन गाव वसवलं तरी सुद्धा जमीन जास्तीत जास्त शेतीच्या लागवडीखाली यावी, कोणत्याही जमिनीचा तुकडा हा पडीक राहू नये याची काळजी सरकारने राजाने अवश्य घ्यावी. धान्य पशु हिरण्येही च एतान अनुगृह्णीयात्. आता हे जे मजूर असतील किंवा हे जे हेर आहेत किंवा हे जे गरीब लोक आहेत त्यांना शेती करण्यासाठी सुरुवातीला धान्य म्हणजे बियाणं, पशु म्हणजे बैल वगैरे की जे शेतीसाठी आवश्यक आहे
आणि हिरण्य म्हणजे काही अनुदान, तगाई असा एक त्याला शब्द आहे, असे देऊन च एतान या लोकांना अनुगृह्य मदत करावी. अशा प्रकारे या शेतमजुरांना जमीनही द्यावी, शेती करण्यासाठी आवश्यक साधनेही द्यावी आणि त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तानी अनुसुखेन दद्युः आणि हे सगळ्या गोष्टी तानी अनुसुखेन नंतर, सुखानंतर म्हणजे धान्य पिकल्यानंतर, उत्पादन आल्यानंतर, फायदा झाल्यानंतर दद्युः त्या लोकांनी सरकारला म्हणजे राजाला परत द्यावे. म्हणजे ही जी मदत केलेली आहे राजांनी त्याचा मोबदला पीक आल्यानंतर या लोकांनी राजाला परत द्यावा. अनुग्रह परिहारौ च एतेभ्यः कोश वृद्धिकरौ दद्या. नवीन गाव वसवताना अशा प्रकारे हा जो काही अनुग्रह केलेला आहे म्हणजे जी काही मदत दिलेली आहे, परिहार म्हणजे जी काही अनुदान दिली आहे, हे दोन्ही गोष्टी या लोकांना दिल्या आहेत, एतेभ्यः या लोकांना दिल्या आहेत त्या कोश वृद्धी करौ दद्या. खजिन्यात भर पडेल अशा रीतीने द्यायचं. म्हणजे आता जरी त्यांना मदत केली, सहाय्य केले, त्यांना अनुदान दिलं, त्यांना मदत केली, तरी हे सगळं पीक आल्यानंतर त्या लोकांनी हळूहळू जसं जमेल तसं राजाला परत द्यायचंय आणि राजाचा खजिना वाढवायचा आहे. कोशोपघातकौ वर्जये. राजाने कुठलाही उदारपणाला चा अतिरेक न करता खजिना संपेल, कोशाला उपघातक ठरेल, खजिना संपेल अशा पद्धतीने कुठलेही अनुदान, कुठलीही मदत किंवा कुठलीही कर्जमाफी हे सर्व करायचे नाही, वर्जये टाळावे. खजिन्याकडे लक्ष ठेवूनच राजाने जी काही मदत करायची आहे ती करावी, किंबहुना खजिना नंतर वाढावा यासाठी आता मदत करावी. जर खजिना संपून गेला तर काय होईल? अल्पकोशो हि राजा पौरजानपदान एव ग्रसते. ज्याचा कोश खजिना संपत आलाय असा राजा खरोखर पौरजानपदान या सगळ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, ग्रामीण लोकांना ग्रसते गिळून टाकतो, म्हणजे छळतो, लुबाडतो, त्रास देतो. आणि म्हणून ही वेळ राजाने स्वतःवर येऊ द्यायची नाही, किंबहुना नागरिकांनी सुद्धा याची काळजी घ्यायची आहे की आपण जे मदत घेतो, अनुदान घेतो, ते सरकारला परत करायचं आहे आणि त्यातून सरकारचा, राजाचा खजिना भरलेला ठेवायचा आहे. राजाचा खजिना जर भरलेला असेल तर तो कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये उपयोगी पडणार आहे. जर राजाचा खजिना रिकामा केला आणि कुठली नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळी हा राजा आपल्याला मदत करू शकणार नाही. या स्वार्थी हेतूनी का होईना प्रजेने आपल्याला मिळालेले अनुदान, आपल्याला मिळालेली मदत, सरकारकडनं मिळालेलं अनुदान हे जाणीवपूर्वक आपल्याकडे पैसे आल्यानंतर परत केलं पाहिजे. बघा, एकाच वेळी कौटिल्याने राजाची कर्तव्येही सांगितली आहेत आणि नागरिकांनाही जाणीव करून दिली आहे. निवेश समकालम यथागतकम वा परिहारम दद्या. ज्यावेळी गाव वसवलं जातंय, निवेश प्रवेश त्यावेळी जर केला असेल, समकालम त्याच वेळी जर लोकांनी काही त्या गावात प्रवेश केला असेल, राहायला आले असतील, किंवा यथागतकम किंवा काही लोक कालांतराने तिथे राहायला आले असतील, तरी दोन्ही प्रकारच्या लोकांना परिहारम दद्या, जी सुरुवातीला मदत लागणार आहे, अनुदान लागणार आहे, ते अवश्य द्यावे. आणि निवृत्त परिहारान पिता इव अनुगृह्या. आणि एकदा ही मदत लोकांनी परत केल्यानंतर सुद्धा निवृत्त परिहारान
ती मदत लोकांनी परत केली, तरी सुद्धा पित्याप्रमाणे प्रेमळपणाने राजाने त्यांना मदत करावी. पित्याप्रमाणे त्यांचं संरक्षण करावं, पित्याप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी, पित्याप्रमाणे त्यांना गरज असेल तेव्हा मदत करावी. नागरिकांनी सुद्धा कायम राजावर अवलंबून राहू नये, आपले उत्पादन स्वतः करावे आणि स्वावलंबी असावे, अशी कौटिल्याची इच्छा इथे दिसून येते. या परिच्छेदामध्ये आपल्याला विधिलिंग लकाराची क्रियापदे दिसत आहेत. प्रयच्छेद प्र अधिक दा धातूचे विधिलिंग लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. कृषेयुः कृष धातू इथे 6व्या गणाचा परस्मैपदी. नांगरणे, शेती करणे असा याचा अर्थ आहे आणि त्याचे हे विधिलिंग प्रथम पुरुषाचे बहुवचन. अनुगृह्णीया अनु अधिक ग्रह 9व्या गणाचा उभयपदी धातू इथे परस्मैपदी विधिलिंग लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. दद्यू दा धातू तिसरा गण उभयपद परस्मैपदी विधिलिंग प्रथम पुरुषाचे बहुवचन. तर दद्यात हे त्याचे प्रथम पुरुषाचे एकवचन. वर्जयेत वर्ज धातू 10व्या गणाचा उभयपदी इथे परस्मैपदी विधिलिंग प्रथम पुरुषाचे एकवचन. ग्रसते हे रूप ग्रस धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी त्याचे लट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. दुसऱ्या ओळीमध्ये आच्छिद्य हे रूप अधिक छिद धातू 7व्या गणाचा उभयपदी लबंत होते. सीताध्यक्ष सर्व धान्य, पुष्प, फल, शाक, कंदमूल, वाल्लिक्य, शौम, कार्पास बीजानी यथाकालम गृह्णीयात. सीताध्यक्ष म्हणजे शेतीच्या म्हणजे शेती हा विभाग जो आहे सरकारमधला, शेतकी खाते त्या विभागाचा हा प्रमुख आहे, त्याला सीताध्यक्ष असे म्हटले आहे. याने सर्व प्रकारची धान्ये, फुले, फळे, भाज्या, कंदमुळे, वाल्लिक्य म्हणजे वेलीवर उगवणारी फळे किंवा भाज्या, शौम म्हणजे जवस इत्यादी, कार्पास म्हणजे कापूस इत्यादी अशा सर्व प्रकारची बीजे योग्य वेळी जमा करून ठेवावी आणि याचा उपयोग हे सगळं बियाणं अर्थातच नंतर पावसाळ्यात लागवडीसाठी उपयोगी पडेल आणि म्हणून ज्याच्या प्रजाती चांगल्या आहेत, ज्याचं उत्पादन भरपूर आहे, अशा प्रकारची पारंपरिक बीजे या सीताध्यक्षाने एकत्र करून ठेवावी, गोळा करून ठेवावी आणि त्याचा उत्पादन वाढीसाठी उपयोग होईल. बहुहल परिकृष्टायाम भूमौ बीजानी वापये. आता या सीताध्यक्षाने या शेतमजुरांकडून भरपूर नांगरलेली परिकृष्टा, कशी नांगरली आहे? हल म्हणजे नांगराने, नांगराने भरपूर वेळा जी नांगरली आहे आणि लागवडीस योग्य केलेली आहे अशा जमिनी ही बीजे ही बियाणी पेरून घ्यावी, वापये. यथाकालमच सस्यादी जातम जातम प्रवेशये आणि योग्य त्यावेळी पीक आल्यानंतर जसजसे पीक येत जाईल तसतसे कापणी वगैरे करून ते गोदामामध्ये नीट ठेवून घ्यावे. न क्षेत्रे स्थापयेत किंचित पलालमपि पंडितः. पंडितः जाणकार शेतकऱ्यांनी शेतामध्ये किंचिदपि थोडे सुद्धा पलालमपि गवताची काडी सुद्धा न स्थापये ठेवू नये. म्हणजे धान्य तयार झाल्यानंतर कापणी करून ते सगळं धान्य व्यवस्थित गोदामात ठेवावे तर त्याचे संरक्षण होते.
नाहीतर अवकाळी पाऊस किंवा इतर काही संकटांमुळे ते नष्ट होऊ शकते, तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी ते योग्य त्या प्रकारे गोदामामध्ये साठवून ठेवावे, अशी सूचना कौटिल्याने केली आहे. दुर्भिक्षे राजा बीजभक्तोपग्रहं कृत्वा अनुग्रहं कुर्यात्. आता दुष्काळामध्ये राजाने प्रजेला मदत करण्यासाठी बियाणे आणि धान्य हे सवलतीच्या दरामध्ये कमी पैशामध्ये देऊन त्यांना मदत करावी. किंवा दुर्ग सेतु कर्म वा भक्तानुग्रहेण भक्त संविभागम वा. एक तर दुष्काळामुळे पीक घेता आलं नाही म्हणून शेतकरी आणि गरीब मजूर अशी जनता ही त्रासलेली असते. त्यांना मदत करण्यासाठी राजाने त्यांना बियाणे, दुबार पेरणीची जर वेळ आली तर त्यांना बियाणे आवश्यक पडते. किंवा जे गरीब मजूर आहेत त्यांना जेवण उपलब्ध होत नाही म्हणून त्यांना धान्य द्यावे सवलतीच्या दरामध्ये. किंवा मग दुर्ग सेतू कर्म. दुर्ग म्हणजे किल्ले बांधणे, सेतू म्हणजे पाटबंधारे बांधणे, अशी दुष्काळी कामं मुद्दाम काढावी. या कामावर हे गरीब लोक येतील, तिथे त्यांना वेतन मिळेल आणि ते धान्य वगैरे खरेदी करू शकतील आणि ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील. किंवा भक्तानुग्रहे म्हणजे जे धान्य स्वतःच्या गोदामांमध्ये राजाने साठवून ठेवले आहे ते, किंवा इतर लोकांनी जे साठवलेले धान्य आहे ते कमी दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये लोकांना उपलब्ध करून द्यावे. भक्त संविभागम वा, किंवा जे धान्य उपलब्ध आहे ते समान प्रमाणात सर्वांना वाटप करून मिळेल याची व्यवस्था करावी. उपहतान पिता इव अनुगृह्णीया. ज्या लोकांवर अशा प्रकारे आपत्ती आलेली आहे, आपत्तीने जे पीडलेले आहेत, पीडित आहे, अशांना वडिलांप्रमाणे, वडिलांच्या मायेने मदत करावी. तसेच बाल, वृद्ध, व्यसन्यनाथांश्च राजा विब्रूया. तसेच लहान मुले, वृद्ध माणसे, व्यसन्य म्हणजे ज्यांच्यावर संकट आलेलं आहे असे लोक, आणि त्या संकटांमुळे अनाथ झाले आहेत असे लोक. कारण आपण पाहिलं की वादळ किंवा अशा मोठ्या संकटांमध्ये, नैसर्गिक आपत्तींमध्ये लोकांची घरं नष्ट होतात, कुटुंब नष्ट होतात आणि ते लोक अनाथ होतात. आणि म्हणून अशा अनाथ लोकांना राजाने सांभाळावे, त्यांचे पालन पोषण करावे आणि वडिलांच्या मायेने त्यांची काळजी घ्यावी. या परिच्छेदामध्ये सुद्धा आपल्याला विधिलिंग लकाराची रूप दिसत आहेत. त्यामध्ये वापयेत हे जे रूप आहे, वपधातू पहिल्या गणाचा परस्मैपदी, अर्थ बियाणे पेरणे असा याचा अर्थ आहे. इथे निजंत आहे, त्याचे विधिलिंग लकाराचे प्रथम पुरुषाचे एक वचन आहे. प्रवेश येत प्रधिक विषधातू 6व्या गणाचा परस्मैपदी, विधिलिंग लकार प्रथम पुरुषाचे एक वचन. स्थापयेत हा धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी, इथे निजंत आहे, त्याचे विधिलिंग प्रथम पुरुषाचे एक वचन. तसेच बिभ्रूयात हे रूप भ्रू धातू तिसऱ्या गणाचा परस्मैपदी, अर्थ पालन पोषण, भरण करणे, खायला प्यायला देणे, सांभाळणे, या धातूचे विधिलिंग लकार प्रथम पुरुषाचे एक वचन.